नमस्कार, स्वागत आहे तुमचं विनास किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तिखट आणि खारी शंकरपाळी। चला तर मग साहित्य बघूया। 2 वाट्या मैद्याचं पीठ, अर्धी वाटी रवा, जिरे, ओवा, हळद, मीठ आणि धणे पावडर। धणे पावडर टाकल्याने एक वेगळी आणि छान अशी टेस्ट येते खारी शंकरपाळीला, थोडी मसालेदार लागते। तर हे सगळे साहित्य आपण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया, जेणेकरून सगळे मसाले पिठामध्ये एकत्र होतील। चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला। तर त्यामध्ये आपण टाकूया 1 टेबलस्पून गरम तेल। गरम तेल असल्यामुळे आधी आपण चमच्याने मिक्स करूया आणि नंतर हाताने मिक्स करूया। हाताने मिक्स केल्यामुळे काय होतं, सगळ्या पिठाला ते गरम तेल लागतं आणि खुसखुशीत शंकरपाळी व्हायला मदत होते। तेल कमीच टाकावं पिठामध्ये, जास्त टाकलं तर शंकरपाळी विरघळण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं असतानाच। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। खूप घट्ट पीठ मळायचं नाही आहे, नाहीतर लाटताना त्रास होईल। चपातीला जसं लाटतो तसं थोडंसं घट्ट, थोडं सैल असं। तर तुम्ही बघू शकताय। तर हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर अर्धा तास मी झाकून ठेवलं होतं, त्यामुळे थोडंसं फुललेलं आहे। तर आपण लाटून घेऊया पोळपाटावर। खूप पातळ अशी शंकरपाळी आपल्याला नाही करायची, थोडीशी जाडसर, साधारण 1 मिलीमीटर तरी त्याची थिकनेस असायला हवी। तर शंकरपाळीच्या कटरने आपण चौकोनी आकारात शंकरपाळ्या नेहमी जसं करतो तसं कापणार आहोत। तर पीठ निसटतं म्हणून दुसरा हात ठेवण्याची गरज पडते, नाहीतर पीठ निसटतं। तर हे आपण एका बटर पेपरवर काढून ठेवूया आणि जेवढे तळायचे आहेत तेवढे झाऱ्यामध्ये घेऊन अशा पद्धतीने मध्यम ते बारीक आचेवर तेल तापलेलं आहे त्यामध्ये तळूया। गॅस मोठाही नाही ठेवायचा आणि बारीकही नाही ठेवायचा। साधारण 4 मिनिटात तळून होतात खुसखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळ्या। गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तळायच्या आहेत। धणे पावडर टाकल्यामुळे थोडासा हिरवा असा कलर आलेला आहे, तर छान वाटतंय। ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। मी ह्या पद्धतीने केलेल्या शंकरपाळ्या सगळ्यांना आवडल्या, खुसखुशीत आणि कुरकुरीत झाल्या होत्या। तर तुम्हीही ट्राय करा। थोडासा वेगळा मसाला, तुम्हाला जर आवडत असेल तर गरम मसाला सुद्धा टाकू शकता, छान लागतं। आणि या शंकरपाळीमध्ये थोडासा चाट मसाला, थोडं लाल मिरची पावडर टाकून टॉस केलं तर अजून मसालेदार पुरी बनेल। तर तुम्ही बघू शकता, खूप हळूवारपणे करायचं, खूप जास्त शंकरपाळ्या नाही टाकायच्या, नाही तर तेल असं लवकर गार होईल। शंकरपाळी थोडीशी फ्लोट झाली पाहिजे, तेवढी जागा असायला हवी तेलामध्ये, त्यामुळे कमीच टाकाव्या।
तर मी डिझायनर पुरीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता याच पिठाचा. तर ही शंकरपाळी तळताना मी एडिटिंग केलेलं नाही आहे, लाईव्ह शूटिंग केलेलं आहे. त्यामुळे जेवढा वेळ लागतो शंकरपाळी तळायला तेवढा वेळ तुम्हाला यामध्ये दिसेल. तर रिअल टाईम कुकिंग व्हिडिओ मी केलेला आहे. तर तुम्ही टायमर बघून ओळखू शकता किती वेळ लागतो अशा पद्धतीने पुरी तळायला. तर नक्की करून बघा खारी आणि मसालेदार शंकरपाळी. बाय बाय.